नाशिकमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या कामाला गती. आमदार प्राध्यापक देवयानी फरांदे यांच्या पुढाकाराने अधिकाऱ्यांकडून पाहणी. नाशिक शहरातील उभारण्यात येणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक दिमाखात उभे राहावे यासाठी 20 नोव्हेंबर रोजी महत्त्वाची पाहणी करण्यात आली. मध्य नाशिकच्या लोकप्रिय आमदार प्राध्यापक देवयानी फरांदे यांची भेट घेऊन स्मारकाच्या कामाबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना आणि आर्किटेक्चर विभागाला आवश्यक सूचना दिल्या. सूचनांच्या अनुषंगाने आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने पुतळा स्मारकाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. मार्गावर कोणत्या सुविधा देता येतील, कोणती कामे तातडीने सुरू करता येतील आणि स्मारक नागरिकांसाठी लवकरात लवकर कसे खुले करता येईल याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. या संपूर्ण पाठपुराव्यात महाराष्ट्र मातंग मांग अध्यक्ष सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विश्वास कांबळे यांनी पुढाकार घेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी अधिकाऱ्यांना युद्ध पातळीवर काम सुरू करण्याची विनंती केली. तसेच स्मारक शक्य तितके लवकर खुले करण्यासाठी निवेदन देण्यात आलं. या पाहणी दरम्यान महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध तमाशा सम्राट, लावणी सम्राज्ञ व समाजसेविका नंदा पुणेकर यांची विशेष उपस्थिती होती. लोकप्रिय आमदार देवयानीताई फरांदे यांच्या निधीतून 1 कोटी निधीतून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या स्मारकाचं सुशोभीकरण करण्याचं काम आता जोमाने सुरू झालं आहे. कालच आमची भेट झाली आमदार मॅडमची आणि आमदार मॅडमनी अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देऊन काम हे तत्परतेने सुरू करा अशा प्रकारचे आदेश दिल्यानंतर आज बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी, संबंधित अधिकारी इथे समक्ष येऊन त्यांनी काय कामकाज चालू आहे आणि कसं जोरात काम करण्यात येईल आणि तातडीने स्मारक नागरिकांसाठी कसं खुलं करता येईल यासाठी पाहणी झाली. या निमित्तानं खऱ्या अर्थानं एवढंच सांगेन की जिल्ह्यामधलं एकमेव स्मारक आहे आणि हे स्मारक अतिशय देखणं आणि चांगलं व्हावं या दृष्टीने पावलं उचलली जात आहेत आणि आमची भावना आहे की जिल्ह्यामध्ये कुठेच अण्णाभाऊ साठेंचं स्मारक नाही. ते स्मारक फक्त नाशिक शहरामध्ये बीडी भालेकर कालिदासच्या चौकामध्ये आहे आणि अतिशय देखणं स्मारक आणि राज्यातून, देशातून, परदेशातून सगळे लोक या स्मारकाला भेट देत असतात. खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंचं कार्य आणि त्यांची संपूर्ण माहिती घेण्यासाठी इथं आलेले असतात. हे स्मारक लवकरच जोरात चालेल अशी ग्वाही आज अधिकाऱ्यांनी इथं समक्ष पाहणी करताना दिली. त्याबद्दल मी सगळ्या अधिकाऱ्यांचे आणि सन्माननीय फरांदेताईंचे आभार मानतो. धन्यवाद.